सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रह्लाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या स्तोत्रातल्या भगवान श्रीकृष्णांच्या 1000 नावांचा आपण विचार करत आहोत। सगळ्या देवतांची अशी नावं आहेत श्रोते, जगदंबेची आहेत, शिवाची आहेत। सगळीच नावं पवित्र आहेत, उद्धाराला कारणीभूत आहेत। कारण भगवन नामाचा महिमा सर्व शास्त्रांनी सर्व संतांनी खूप गायला आहे, पण नेमका त्याचा अर्थ जर कळत गेला तर तो शब्द आपण जेव्हा उच्चारण करतो, म्हणताना, पाठांतर करताना किंवा ते स्तोत्र वाचताना, तेव्हा अर्थाकडे लक्ष जर गेलं तर लवकर तद्रूपता येते। आणि म्हणून आपण या 1000 भगवंतांच्या नामांचा विष्णू सहस्रनाम स्तोत्राच्या अंतर्गत जी नावं आलेली आहेत, व्यास महर्षींनी ग्रथित केलेली, त्या नामांचा विचार करत आहोत। आज 8वा श्लोक आपण त्यामध्ये 10 नावं आहेत त्याचा विचार चिंतन करणार आहोत। 8वा श्लोक म्हणूया आधी। ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठश्रेष्ठ प्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधव मधुसूदनः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 10 नाव आहे त्या श्लोकामध्ये। पहिलं नाव आहे ईशान। ईशान शब्दाचा अर्थ शास्ता, शासन करणारा, नियामक असा होतो। ही सगळी जी सृष्टी आहे, विश्व आहे, याचा निर्माता ईश्वर आहे आपल्याला माहिती आहे। आणि या सृष्टीला जर निर्माण केलं, त्या सृष्टीला एक व्यवस्था निर्माण करून द्यावी लागेल ना, नाहीतर अंधाधुंद होईल, कोणी कसंही वागेल। म्हणून सृष्टीच्या सुरक्षिततेसाठी, शिस्तीसाठी, नीट चालण्यासाठी कोणीतरी नियामक हवा। आणि तो नियामक स्वतः ईश्वरच आहे। ज्याने सृष्टी निर्माण केली तोच तिचा नियामक आहे। आणि त्यामुळे त्याला सृष्टीतल्या सगळ्या घटकांचे स्वभाव, हालचाली या सगळ्या माहिती असल्यामुळे तो नियामक असू शकतो, नीट नियमन करू शकतो। आणि त्यामुळे त्याला नियामक किंवा शास्ता असं म्हणतात। शासन करणारा नियामक, स्वामी पण म्हणतात। प्रशासन त्याच्याकडे आहे। आणि प्रशासन जो असतो त्याला संपूर्ण आपल्या स्वाधीन जी संस्था आहे तिचं ज्ञान असतं। पहा, उदाहरण घेऊन पाहू, एखादं विद्यापीठ आहे, कुलगुरू आहेत, हे सर्वोच्च अधिकारी म्हणजे ते ईश्वर भूमिकेत आहेत समजा। आता या कुलपतींना, कुलगुरूंना हे माहिती असतं की माझ्या स्वाधीन एकंदर किती व्यवस्था आहे। एकतर सगळे वेगळेवेगळे डिपार्टमेंट आहेत। त्या विद्यापीठात जितक्या विषयांचं अध्यापन होत असेल, त्या विद्यापीठाअंतर्गत जेवढ्या शाखा ज्ञानाच्या असतील, त्या सर्व शाखांच्या मुख्य जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, लेक्चरर्स आहेत, जो स्टाफ आहे, टीचिंग स्टाफ आहे, हे सर्व त्याच्या स्वाधीन आहे। आता यांचं सगळ्यांचं सुयोज्य नियोजन करणं, सुनिश्चित नियोजन करणं की कोणी कधी यायचं, कोणी किती पिरियड घ्यायचे, विद्यार्थ्यांना किती शिकवायचं, सिलेबस काय असेल। कारण विद्यापीठ काय UGC वेगळं, परंतु काही स्वायत्त विद्यालय आहेत, तर त्यांना आपली सिलेबस स्वतः तयार करता येतं। मग त्या कुलगुरूला ते सिलेबस करण्यासाठी एक समिती नेमावी लागेल। नियामक मुख्य तो, पण तो करून घेईल, तो कार्य करणार नाही। मग ते सिलेबस तयार करणारी एक कमिटी असेल, त्याचा मुख्य असेल, त्यांच्यावर नियमन, शासन मात्र यांचं असेल, नाही हा भाग घेऊ नका। कारण प्रत्येक वेळेला कोणतीही गोष्ट करताना हा विद्यापीठाच्या दृष्टांतामधला एक भाग झाला की विद्यापीठामध्ये फक्त अभ्यासच केला जातो, इतकंच नियमन कुलगुरूंना करायचं असतं असं नाही।
कधी पाहुणे अतिथी येतात, एखाद्या वेळेला राष्ट्रपतीसुद्धा भेट देतात. विद्यापीठाची एकंदर रचना पाहायला, आकार पाहायला, कार्यपद्धती पाहायला. तर काही प्रमुख पाहुणे जर आले डिग्निटीज, तर त्यांच्या स्वागताची व्यवस्था करण्याकरता सुद्धा कुलगुरूंना काही व्यवस्था प्रशासन राबवावं लागतं की त्यांना इथे उतरवा, त्यांना आणायला ही गाडी पाठवा, त्यांचं असं स्वागत करा. जर स्वतः मुख्यमंत्री किंवा अजून फार मोठे नेते कोणी येत असतील तर त्यांना आणायला विमानतळावर जा. ही सगळी व्यवस्था त्यांना करावी लागते. हे प्रशासन आहे. ते व्यवस्थित रीतीने झालं तर शिस्त राहते. येणाऱ्या व्यक्तीला तिथे आल्याचा आनंद होतो. एका विद्यापीठाच्या अंतर्गत किती प्रकारच्या व्यवस्था कुलगुरूला कराव्या लागत असतील. परीक्षा विभाग आहे, कधी परीक्षा घ्यायच्या, कधी वेकेशन द्यायच्या, वाहन व्यवस्था काय करायची, वाहन तळ कुठे करायचा, विद्यापीठाचा परिसर सुशोभित कसा करायचा, कोणती उद्यानं लावायची, जास्तीत जास्त विद्यापीठ सुंदर आकर्षणाचं केंद्र होईल विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने, बाह्य भौतिक दृष्टीने पण. हे सगळं करण्याकरता कुलगुरू आहे. आणि कुलगुरू हे सर्व काही विद्यापीठासाठी जे करतात, शेवटी परीक्षा विभाग पण त्याचा प्रत्येक परीक्षा घेतल्यानंतर इतक्या अवधीमध्ये 30 दिवस 40 दिवस ठरलेलं असते काय, इतक्या अवधीमध्ये त्याचे रिझल्ट्स निकाल लावले पाहिजे. कारण त्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे काही करायचं असतं. ग्रॅज्युएशनला असलेले विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करतील. ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन संपेल त्यांना PhD करायचं असेल, ज्यांचं PhD संपेल त्यांना लवकरात लवकर जर निकाल दिले तर त्यांना चांगला जॉब मिळू शकतो. ही सगळी व्यवस्था प्रशासन या एका शब्दाच्या अंतर्गत येते. जसं एका विद्यापीठाचा कुलगुरू ह्या दृष्टांतात पाहिल्याप्रमाणे एक कुलगुरू आहे, तो मुख्य आहे, त्याच्या स्वाधीन इतक्या सगळ्या व्यवस्था आहेत. आणि कधीकधी विद्यापीठातल्या कुलगुरूलाच सुद्धा एक व्यवस्थेचा भाग म्हणून, प्रशासनाचा भाग म्हणून इतका सन्मान त्याला आहे, तर त्या कुलगुरूला सुद्धा कुठेतरी एखाद्या ठिकाणी मुख्य पाहुणे म्हणून बोलावतात. दुसऱ्या विद्यापीठात, दुसऱ्या महाविद्यालयांमध्ये किंवा ज्या शहरात ते राहतात त्या शहरात काही मुख्य कार्यक्रम असेल तर मुख्य अतिथी म्हणून बोलवावं लागतात. तिथे पण त्याला जावं लागतं. त्याच्या उच्च पदाला न्याय देण्याकरता तिथे जायचं असतंय. आणि म्हणून हे सुद्धा प्रशासनाचा भाग आहे. मग त्याची व्यवस्था करा. कुणाला तरी सांगा की इतक्या वाजता गाडी आणा, मला इतक्या वाजता त्या कार्यक्रमात जायचं आहे, उद्घाटन करायचं आहे, एखाद्या कोर्सचं म्हणा, कार्यशाळेचं म्हणा. हे सगळं ते कुलगुरू करतील. ह्या पद्धतीने ईश्वर संपूर्ण जगाचा स्वामी आहे, नियामक आहे. त्याला कितीच व्यवस्था कराव्या लागत असतील. म्हणजे सगळ्या जगाची सुव्यवस्था राहण्यासाठी फक्त ह्या विश्वाची नाही, त्रैलोक्याची, स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ठिकाणची काय काय व्यवस्था असेल, ही सगळी चोख व्यवस्था ठेवणं, प्रशासन ठेवणं, शिस्त योग्य राखणं, त्या जीवांना त्यांच्या त्यांच्या पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे जन्म देणं, त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेणं, किती मोठी व्यवस्था आहे. आणि म्हणून ईश्वराचं पहिलं नाव या श्लोकातलं ईशानः असंच आहे. म्हणजे नियामक, शास्ता, शासक, स्वामी. दुसरं नाव या श्लोकातलं आहे ईशानः प्राणदः प्राणो, प्राणदः. दहा म्हणजे प्राण देणारा. म्हणजे काय देतो? प्राण, याचा अर्थ प्राणशक्ती देणारा, संपूर्ण जीवांना प्राणशक्ती पुरवणारा. कारण प्राणशक्तीला चेतना असंही म्हणतात, जी वायुस्वरूप असते की ती सकल देहधारी जीवांना हा प्राण पुरवतो. मग प्राणाचे प्रकार आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान इत्यादी काही पंचप्राणी मानलेत. पंच उपप्राण आहेत. नागकृत्कल, देवदत्त, धनंजय असे काही पंच उपप्राण आहेत. म्हणजे प्राणदाह म्हणजे प्राण देतो आणि उपप्राणही देतो. खरं म्हणजे प्राणशक्ती एकच आहे, पण कार्य वेगळं आहे ना. ढेकर आणि उसकी आहे ते वेगळं आहे. व्यानपान उदान समान समान सगळे शरीरभर आहे वगैरे वगैरे त्याची रचना आहे. तर हा प्राण सर्व देहधारी जीवांना प्राणशक्ती म्हणजे चेतना. कारण जगण्यासाठी प्राणशक्तीची अत्यंत आवश्यक आहे. प्राणशक्ती निघून गेली तर तो देहधारी जीव मृत होऊन जाईल. त्याच्यात चेतना प्राणशक्ती असेल तर तो जिवंत किंवा चेतन मानला जातो. पण जोपर्यंत त्याला दिलेलं आयुष्य उपलब्ध आहे तोपर्यंत त्याला प्राणशक्ती परमात्मा अखंड पुरवत राहतो. म्हणून प्राणदाह तो फक्त मनुष्यालाच पुरवतो असं नाही, चिमणीला पुरवतो,
मुंगीला पुरवतो, घारीला पुरवतो, गाईला पुरवतो, हत्तीला पुरवतो. केवढ्या मोठ्या आधी जो शब्द आपण पहिला नियामक, त्याच्या अंतर्गत प्राणदाह सुद्धा आहे. तर खरं म्हणजे नियामक शक्तीमध्ये प्राणदाह येतच, पण विशिष्ट प्राणांच्या अंगाने प्राण सर्व जीवांना पुरवणारा म्हणून प्राणदाह नुसता पुरवत नाही, त्यांच्यावर नियंत्रण करतो. म्हणजे ती प्राणशक्ती किती प्रमाणात असावी, तिची शुद्धता कशी व्हावी, इत्यादी इत्यादी सगळ्या व्यवस्था तो करतो. आणि म्हणून भगवंतांचं एक नाव या ठिकाणी प्राणदाह असं आहे. बरं, प्राणदाह आहे तर प्राण तो काढणाराही आहे. त्या जीवाला दिलेलं जेवढं आयुष्य असेल त्या योनीमध्ये तेवढं संपत आलं की प्राणशक्ती आकुंचन करून घेईल, ओढून घेईल. आणि आपण म्हणतोय त्यांचा प्राण गेला. अहो, कालपर्यंत चांगले होते, आज त्यांचा प्राण गेला. हे सगळे ईश्वराच्या स्वाधीने नियामक तो ईशान म्हणून आपण पहिलं नाव पाहिलं आहे. पण प्राणशक्ती पुरवणारा आणि प्राणशक्ती परतही घेणारा, हा याही अर्थाने आचार्याने केला अर्थ. दोन्ही अर्थाने प्राणदाह. पुढचं नाव तर त्याचं प्राणच आहे. तिसरं नाव या श्लोकातलं आहे ईशान प्राणद प्राणो. सगळ्या प्रकारचे 5ही प्रकारचे प्राण जीवांना पुरवणारा. पण त्याचं तो जो प्राण पुरवतो तो प्राणही तोच आहे. आता हे तिसरं नाव प्राण तोच आहे. उदानही तोच आहे, समानही तोच आहे, व्यानही तोच आहे. हो, जर प्राण हा वायुरूप आहे आणि पंचमहाभूत त्याची निर्मिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू. कारण प्राण वायुरूप आहेत, तेजरूप आहे, तेजही आहे त्याच्यात. अतिशय त्याला चेतनच आहे ते. त्यामुळे शरीर टवटवीत राहतं, जिवंत राहतं, तेज त्याच्यामध्ये येतं. पण ती प्राणशक्ती सर्व शरीरामध्ये संचार करीत असल्यामुळे परमात्मा प्राणरूपाने सर्व जडचेतन पदार्थात आहे. जड बोलल्या गेलं ना, 2 प्रकारची चेतना असते श्रोते हो. एक बघा, जड आणि चेतन असे 2 पदार्थ या सृष्टीमध्ये असतात. चेतन पदार्थांमध्ये प्राणशक्ती येते कारण त्या ठिकाणी अंतःकरण आहे. चेतनाला अंतःकरण आहे. मग ती मुंगीला सुद्धा आहे, मनुष्याला सुद्धा आहे. अंतःकरण असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची हालचाल इत्यादी आहे, म्हणून यांना विशेष चेतना असं म्हणतात. चेतनेचे 2 प्रकार केले आहेत शास्त्रांनी. एक जडामध्ये असलेली चेतना. जडामध्ये प्राणशक्तीने असं कसं म्हणता येईल? सर्वं खलुइदं ब्रह्म जेव्हा श्रुती म्हणते, हे समस्तही वासुदेव, सगळे भूतसृष्टीत जर परमात्मा आहे, तर जड म्हणजे जडाचं अगदी सर्वात आपल्याला पटणारं आवडणारं उदाहरण म्हणजे दगड आहे समजा. त्यातही चेतना असं मानलेलं आहे, त्यातही प्राणशक्ती आहे, पण ती सामान्य आहे. तिथे अंतःकरण असल्यामुळे अंतःकरणाचे जे धर्म आहेत ते तिथे आरोपित होत नाहीत. आणि अंतःकरणाचे धर्म सर्व चेतन आरोपित करून घेतो. आणि मुख्य धर्म त्याचे सुखदुःख होणे आहे. दगडावर कोणी पाय टाका, त्याला घणाने फोडा, त्याला विस्तवात टाका, तो कधी कुरकुर करणार नाही. तिथे चेतना आहे, पण देहाने भोगणारे जे कर्मांचे सुखदुःखादी फल आहेत ते जडामध्ये नसतात, कारण तिथे फक्त सामान्य चेतना आहे. आणि अंतःकरण ज्यांच्यामध्ये आहे असे चेतन जीव, त्यांच्यामध्ये प्राणशक्ती चेतनरूपाने आहे. आणि भगवान मात्र सगळीकडेच आहे. ते जडातही आहे, चेतनाचे. भूजल तेज समीरख रवी शशी काष्ठादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा, तो परमात्मा दशांगुले उरला. अशी आर्या आहे. सगळीकडेच जर आहे तो जडातही आहे. म्हणून असा केला आहे फरक शास्त्रांनी. जडामध्ये सुद्धा जे प्राणशक्ती आहे तिला अंतःकरण नसल्यामुळे हालचाल इत्यादी नाही. 6 धर्म जे देहाचे आहेत, अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्ष्यते आणि विनश्यते, हे तिथे नाहीत. आणि त्यामुळे अंतःकरणाचे ते धर्म तिथे नसल्यामुळे पण प्राणरूपाने चेतनारूपाने आहेच. त्याला सामान्य प्राण किंवा प्राणशक्ती आणि एक विशेष प्राणशक्ती असे 2 भेद केलेले आहेत. पण प्राण मात्र सगळ्या ठिकाणी भरलेलाच आहे.
प्राण भरलेला नाही असं कुठेही एकही ठिकाण या सृष्टीमध्ये नाही. जडातही तो आहे, परमात्मा आहेच हे सिद्ध करण्याकरता भगवंतांनी, आपण श्रीमद भागवत ऐकलं असेल कधी, 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादांची कथा येते. प्रल्हादाला त्याचे पिताश्री हिरण्यकश्यप म्हणतात, त्या खांबात तुझा नारायण आहे काय? तर म्हणतात आहे. आणि मी खांबातही आहे हे सिद्ध करण्याकरता, खांब जड वाजते, जड आहे तो, पण जडातही प्राणशक्ती चेतनशक्ती आहे, मी आहे हे सिद्ध करण्याकरता भगवंतांनी त्या खांबातून एक ब्रह्मदेवांच्या सगळ्या अटी पूर्ण करणारं रूप घेतलं. ते नरसिंहाचं आहे. आपल्याला कथा माहिती नाही, पण भगवान त्या ठिकाणी व्यासांनी सुंदर श्लोक लिहिला. सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तींच्या भूतेषु च अखिलेषु चात आत्मनः, असा श्लोक आहे तिथे, की सर्व प्राणीमात्रांमध्ये, भूतांमध्ये, जडचेतन दोघांमध्येही मी परिपूर्णतेने भरलेला आहेच आहे हे सिद्ध करण्याकरता भगवान त्या स्तंभातून मग प्रगट झाले, कडकडीला स्तंभ इत्यादी. आणि म्हणून जडचेतन दोन्ही ठिकाणी, कुठे सामान्य रूपाने जडात आणि विशेष चेतन पदार्थांमध्ये, म्हणून परमात्मा प्राणशक्तीच्या रूपाने सर्वांमध्ये उपलब्ध आहे. म्हणून याचं एक नाव प्राणच आहे. प्राण देणारा तर आहे, पण तो स्वतः प्राणच आहे. अशा पद्धतीने तिसरं नाव आपण जे पाहिलं, ईशान प्राणद प्राणो, त्याचं एक नाव पुढे ज्येष्ठ असं आहे. ज्येष्ठांपुढे श्रेष्ठ आहे. या दोन्हीतला आधी फरक समजून घेऊ. ज्येष्ठ शब्दाचा अर्थ वयाने मोठा, त्याला ज्येष्ठ म्हणतात. आणि श्रेष्ठ, गुणांनी श्रेष्ठ, त्याला श्रेष्ठ असं म्हणतात. म्हणजे वयाने लहान असलेला माणूस गुणांनी समृद्ध असेल, सद्गुणांची त्या ठिकाणी उपलब्धी असेल, तर तो लहान वयाने असून सुद्धा श्रेष्ठ असू शकतो. जसं प्रल्हाद किती वर्षाचे आहेत? तो 5च वर्षाचे आहेत. पण भक्तांच्या नावांचा उल्लेख जेव्हा जेव्हा येतो ना, प्रल्हादांचं नाव सगळ्यात पहिल्यांदा घेतलं जातं. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक श्लोक आहे, पहिलं नाव प्रल्हादांचं, कारण ते श्रेष्ठ आहेत. आधी आपण ज्येष्ठ शब्द समजून घेऊ, कारण या श्लोकातला पुढचा शब्द ज्येष्ठ असायचा 4 क्रमांकात. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ वयाने. परमात्मा वयाने खूप मोठा आहे, खूप मोठाने सर्वांपेक्षा मोठा आहे. या सृष्टीमध्ये जितके घटक आहेत, जडचेतन दोन्ही, चेतनांना काय आयुष्य असतं, काही प्राण्यांना तर अगदी क्षणाचं आयुष्य असतं, काहींना 50 वर्ष, पशु पक्ष्यांना देखील वेगळी वेगळी आयुर्मर्यादा भगवंताने दिलेली आहे. कोणी 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, दीर्घकाळ 300 वर्ष जगणाऱ्यासुद्धा काही पशुपक्षी योनी आहेत. गरुड फार 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 काळ जगतात. पण सर्वांना वेगळी वेगळी आयुर्मर्यादा भगवंतांच्या एकंदर रचनेमध्ये, योजनेमध्ये आहे, वेगळी वेगळी आहे. या सृष्टीला सुद्धा एक आयुर्मर्यादा आहे. आता पहा, आपण कुठून पाहिलं, मुंगीपासून किंवा पावसाळ्यात येणाऱ्या फकड्यांपासून किंवा लहान लहान मुंग्यांपासून, ज्या सहज पायाखाली येऊन संपून जातात, अशा सगळ्या जीवांच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त सृष्टी खूप दीर्घकाळ आहे, प्रलयापर्यंत आहे. तिला पण काही ठरलेलं आयुष्य आहे. पण इतकं कशाला, 4 युगांची जी कल्पना आहे, या 4 युगांच्या कल्पनामध्ये युगाला जर आपण एक भगवंतांची निर्मिती मानलं, तर आहेच त्या निर्मितीला आयुष्य आहे. जसं कलियुगाला सर्व ग्रंथांमध्ये वर्णन येतं, 4,32,000 कलियुगाची राहटी, असं वर्णन सगळीकडे येतं. म्हणजे 4,32,000 ही कालगणना आहे ना, म्हणजे आयुष्य आहे ना, हे वय आहे ना, ते सुद्धा एक दिवस संपतं. पण परमात्म्याचं वय किती आहे? ते या सर्वांपेक्षा खूप जास्त आहे. जास्त म्हटल्यापेक्षा तो आहे 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 आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहि यदेतच्च यो शिष्येत सोस्म्यम. तो आहे आहे आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी परमात्मा किती मोठा आहे याच्याबद्दल सुंदर ओवी लिहिली आहे. आपण तो 2 दिवसांचा, देव तो बहुता काळांचा, आपण थोडे ओळखीचा, देवासी त्रैलोक्य ओळखे श्रीराम. देव तो बहुता काळांचा, माहिती नाही, म्हणजे कॅल्क्युलेशन नाही काही.
आणि म्हणून जिथे कुठे काही मोजणी नसते, कॅल्क्युलेशन नसतं, त्याला अनादी म्हणतात. परमात्मा अनादी आहे आणि त्यामुळे त्याची कालगणना आपल्याला जितके स्थूल पदार्थ, जितकी भौतिक सृष्टी दिसते, भूतमात्र दिसतात, चंद्र सूर्यसुद्धा, हरिहर ब्रह्मादिक सुद्धा, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळके, हे तर सगळ्यात मोठे आहेत, हे ईश्वरच आहेत. पण त्यांच्याहीपेक्षा जो मोठा आहे अजून, हे क्रमाने एकापेक्षा एक 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 मोठे आहेत बरं का, क्रमाने एकापेक्षा मोठे मोठे मिळाले. पण ईश्वरापेक्षाही निर्गुण निराकार परमात्मा आहे आहे आहे, तो अनादीच आहे आणि त्यामुळे तो ज्येष्ठ आहे. ज्येष्ठ सर्वात मोठा. लहान लहान वस्तूं संपत जातात. दृष्टांत पाहू एखादा, आपल्या इथे दिवाळीमध्ये फटाके आणतात, प्रत्येक गावात मोठी मोठी दुकानं लागतात आणि ते मूळ असं अनेक गावं अशी आहेत की ज्या ठिकाणी फटाक्यांच्या फॅक्टरीज आहेत. जसं शिवाकाशी म्हणून एक प्रसिद्ध गाव दक्षिणेकडे आहे, तिथे पूर्ण गावात म्हणे फटाकेच बनतात, दुसरं काहीच बनत नाही. त्यांचा मुख्य उद्योग, व्यवसाय, उदरनिर्वाहाचं साधन हे फटाका बनवणं आहे. आता आपला जर विषय सुरू आहे ज्येष्ठ, इतर संपूर्ण भारतवर्षाचा फक्त विचार करू आपण. भारतवर्षामध्ये अगदी मोठ्या शहरांपासून लहानशा ग्रामीण भागातल्या छोट्याशा खेड्यापर्यंत सुद्धा दिवाळी आली की फटाके घेतातच मुलं. लहान लहान दुकानं लावतील, मोठ्या गावात मोठी लागतील, कोणत्या गावात 5 दुकानं, अगदी फार मोठ्या शहरात 5,000 दुकानं पण लागत असतील. पण या सगळ्यांना काही विशिष्ट साठा दिला असतो, वयाचा विचार करतोय आपण. पण जिथे बनतं तिथे अमर्याद आहे आणि म्हणून त्याचं वय सगळ्यात जास्त आहे. वयाच्याने विचार केला, वर्षभर बनवतात, साठा करून ठेवतात, तो साठा सगळीकडे वाटला जातो. मग त्या शिवकाशीतल्या फटाक्यांच्या तुलनेमध्ये अन्य गावातल्या फटाक्यांच्या दुकानांना वय कमी असतं. दिवाळीच्या 2-4-8 दिवस झाले की मग नंतर सगळे दुकान उठून जातात. त्यांचं संपलं आयुष्य, त्यांचे आयुष्य निपटाचे थोडे, असं काही किड्यांबद्दल समर्थांनी म्हटलं आहे, दासबोधात. त्यांचे आयुष्य निपटाचे थोडे, लहानसं आयुष्य असलेले, काही क्षणांचं आयुष्य असलेले अनेक जीव येतात त्या त्या ऋतूंमध्ये आणि संपून जातात. तसं फटाक्याची एक मुख्य फॅक्टरी जी आहे शिवकाशीमध्ये, तिचं आयुष्य खूप मोठं, तिथे साठाही खूप उपलब्ध. पण अन्य ठिकाणी मात्र ते अल्प 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 आयुष्य त्यांचं. फक्त कशासाठी आपण हे समजून घेतलं आहे की या संपूर्ण सृष्टीच्या तुलनेमध्ये परमात्मा जो आहे, ज्याच्या अधिष्ठानावर सत्ता आणि स्फूर्तीच्या माध्यमातून सर्व विश्व अध्यस्त रूपाने उभं राहतं, तो अधिष्ठान आहे. म्हणून त्याचं फार आयुष्य आहे, मोजताही कुणाला येत नाही, मोजाचा प्रकारही नाही, म्हणून त्याला अनादी म्हणतात. पण सर्वात ज्येष्ठ, वयाने सर्वात मोठा असलेला आणि त्या सर्वात मोठा असलेल्याला आदिकारण असंही म्हणतात. संपूर्ण सृष्टीचं आदिकारण तो आहे. सृष्टी एक कार्य आहे त्याचं आणि म्हणून तो बहुत काळांचा आहे असं समर्थांनी म्हटलं आहे. पुढचं नाव या श्लोकातलं आहे 5 क्रमांकाचं, श्रेष्ठ. हा मगाशी दोन्हींचा एकत्र विचार करताना आपण असा विचार केला आहे, ज्येष्ठ म्हणजे वयाने मोठा आणि श्रेष्ठ म्हणजे गुणांनी मोठा. पुष्कळांजवळ अनेक गुण असतात. कोणाला चांगलं बोलता येतं, कोणाला चांगलं लिहिता येतं, कोणाला चांगलं हसता येतं, कोणाला चांगलं नटता येतं, कोणाजवळ पुष्कळ गुण असतात, अनेक अनेक गुण असतात. कोणाला चांगलं खेळता येतं, कोणाला चांगलं पोहता येतं, कोणाला चांगलं खाता येतं, कोणाला चांगलं झोपता येतं. गुण दुर्गुण, गुणात दुर्गुण हे गुणच आहेत. या सर्व गुणांचा जर विचार केला तर त्याच्या गुणांची श्रेष्ठता सर्वात अधिक आहे. कारण सर्व प्राणीमात्रांमध्ये जे काही गुण उपलब्ध असतात, सद्गुण म्हणा, दुर्गुण म्हणा, ते सगळं परमात्म्याकडून आले असतात. या सर्वांचा तो निधान आणि साठा आहे आणि म्हणून त्याला श्रेष्ठ म्हटलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे त्याच्याजवळ जे 6 षड्गुण मानले आहेत शास्त्राने. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये एक ओवी येते, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुणवर्य नांदती जेथे, म्हणून तो भगवंतो. म्हणून त्याला षड्गुणैश्वर्य भगवान असं म्हणतात. 6 गुणांनी युक्त यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. कुणाकुणामध्ये काही काही गुण यातले असतात, पण हे 6ही गुण ठासून
एकाच व्यक्तीत जे आहेत त्याला ईश्वर असं म्हणतात. आता या सगळ्या गुणांचा विस्तार आपण नाही करणार, पण जितके गुण या सृष्टीमध्ये कोणाकोणाजवळ दिसतात ना, ते सगळे गुण परमात्म्यामध्ये एकट्यामध्ये असतात, म्हणून त्याला गुणांचा स्वामीच म्हटलं आहे. आणि सगळ्या गुणांचं निधान आणि त्याचे आपण अंश असल्यामुळे, ममई वंशो जीव लोके, हा जीव त्याचा ईश्वराचा अंश असल्यामुळे या प्रत्येक जीवामध्ये प्रत्येकामध्ये काही काही वेगळे वेगळे गुण असतात. कोणी स्वयंपाक खूप छान करतं, कोणी रांगोळी खूप छान काढतं, कोणी हार खूप छान करतं. कोणत्या अंगाने विचार करा, इतक्या प्रकारची कामं या संसारातले सगळे जीव करतात. सगळी यादी करत गेलो तर फार मोठी होईल, पण ते सर्व करताना प्रत्येकाला आपली कला कुसर गुण त्या ठिकाणी ओतावा लागतो. तेव्हा ते कार्य सुंदर होतं, चांगलं होतं. आणि ज्याच्याजवळ जो गुण असतो तो ते उत्तमतेने सादर करण्याचा प्रयत्न करीतही असतो. पण या सर्व जीवांजवळ जितके गुण आहेत, या सर्व गुणांचा साठा ज्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून हे सगळे कनिष्ठच झाले. म्हणून जीवाला ईश्वराच्या तुलनेमध्ये अल्पज्ञ मानलं वेदांताने. ईश्वर सर्वज्ञ आहे, त्याला सर्व येतं, सर्व जाणणारा तर आहे. ज्ञ म्हणजे जाणणारा, आणि अल्पज्ञ म्हणजे थोडं जाणणारा. मग थोडं जाणणारा म्हणून थोडे गुण, थोड्या गुणांचा साठा, काही गुणांचा साठा. आणि एका व्यक्तीमध्ये परमेश्वरात असलेले सगळे गुण कधी असत नाही. सर्वं सर्वन्न जानाती, सर्व नाहीच येऊ शकत. सगळे गुण ज्याच्यात आहेत, सद्गुणांची जर मोठी यादी केली तर सगळे सद्गुण ज्याच्यामध्ये आहेतच असा परमात्मा आहे. म्हणून त्याचं नाव श्रेष्ठ असं आहे. बाकी प्रत्येकाजवळ काही ना काही असतील, परंतु श्रेष्ठत्व नाही आहेत. श्रेष्ठत्व फक्त परमात्म्याला आहे. लहानशा अणुरेणूमध्ये सुद्धा परमात्मा आहे. हो, किती व्यापक आहे. त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे त्याचा अत्यंत व्यापक. आणि जसा जसा परमात्मा खूप व्यापक आहे कळत जाईल ना, जीवानी व्यापकतेकडे जायचं सर्व शास्त्र सांगतात. आणि पुढे अनोरणीया महतो मह्यान असं श्रुतीच आहे. फार मोठा आहे आणि फार लहानही आहे. म्हणजे अत्यंत मोठा असणं हाही गुण आहे. अर्जुनाला विश्वरूप दर्शन करावं भगवंतांनी युद्धभूमीवरती. एवढं विश्वरूप म्हणजे सोपाधिक ब्रह्मामधलं सगळ्यात उच्च स्थान विश्वरूप दर्शन, ते देखील महतो मह्यान. जे रूपच पाहायचं असेल तर आपल्या सर्वांचं रूप किंवा आकार, रूप म्हणजे रूप शब्दाचा अर्थ आकार असा होतो. आपले आकार 5 फूट 5.5 फूट, फार झालं तर काही प्रांतांमध्ये 6.5 फूट 7 फूट. यापेक्षा कलियुगात माणसाची उंची नाही, वर्ण नाही, रंग नाही. पण परमात्मा किती मोठा. अनोरणीया महत्व मह्यान. विश्वरूपाची कल्पना आपण करा. तो अर्जुन एका सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य, राजबोधात ओवी आहे. सागरामध्ये खसखस असा हा जीव, इतका छोटा, मोहरीसुद्धा नाही. परमेश्वराच्या तुलनेमध्ये इतका लहान असलेला जीव, म्हणून परमेश्वराला श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. श्रोते, पुढचं नाव 6 क्रमांकाचं नाम या श्लोकामध्ये प्रजापतीही असं आहे. प्रजापतीही, खरं 10 प्रजापती आहेत. प्रजापती याचा अर्थ सर्व त्रैलोक्याचं जे पालन पोषण करतात, नियमन करतात. मगाशी आपण ईशान शब्द शिकलो ना, ते नियमन करणं आणि इथे पालन पोषण करणं या अंगाने. अगदी त्रैलोक्यात जेवढे जीव आहेत, म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, समुद्रामध्ये किती जीव आहेत, म्हणजे या सर्व जीवांचं, म्हणजे एकंदर त्रैलोक्यात असलेल्या सगळ्या जीवांचं वर्णन असं केलं शास्त्रांमध्ये की 84 लक्ष जीवयोनी आहे. जलजा 9 लक्षाश्च, दशलक्षाश्च पक्षिणः, कृमयो रुद्रलक्षाश्च, 20 लक्षा गवादयः, स्थावरा 30 लक्षाश्च, 4 लक्षाश्च मानवाः, पापपुण्यं समं कृत्वा नरयोनिषु जायते. असं वर्णन आहे की नरदेह केव्हा मिळतो, पापपुण्य समता झाल्यावर. पण ह्या श्लोकामध्ये 84 लक्ष जीवयोनींचं वर्णन आहे. नेमका कोणत्या किती आहेत त्याचं वर्णन आहे. जलजा 9 लक्षाश्च, सोपा श्लोक आहे. जलजा म्हणजे पाण्यामध्ये राहणारे योनी. आपल्याला फक्त मासा, कासव, बेडूक असे 3-4 माहिती आहेत. पण समुद्रामध्ये जलजा 9 लक्षाश्च, 9 लक्ष प्रकारचे जीव आहेत, कॅटेगरीज आहेत.
विज्ञानाने शोधून काढले आहेत. अफाट समुद्र आहे, त्या समुद्राच्या खाली किती जीव आहेत छोटे छोटे. कधी कधी ते जिओग्राफिकल चॅनलवरती पाहतो आपण, दिसतात ना, इतके जीव आहेत. जलजा नवलक्षाश्च दशलक्षाश्च पक्षिणा. पक्ष्यांचा जरी विचार केला तरी आपल्याला 10, 12, 15 पक्षी माहीत असतील. किती पक्षी आहेत. आणि हे सगळे पृथ्वीवरचे आहेत, पाताळातले स्वर्गातले माहिती नाही आपल्याला. या त्रैलोक्यातल्या सगळ्या जीवांचं पालन पोषण करण्याची जबाबदारी घेणारा प्रजापती हा एक अर्थ गेला आहे. आणि शिवाय याला प्रजापती नाव ह्यासाठी दिलं की यांनी मग 10 प्रजापती अजून नियुक्त केले. ब्रह्मदेव हा एक प्रजापती मानला आहे बरं का. असे 10 आहेत अजून. आणि हे लोकपालही आहेत. हे 10 लोकपाल किंवा प्रजापती ह्या त्रैलोक्याच्या रक्षणासाठी, पालन पोषणासाठी, कोणत्याही जीवाला त्याचं पालन पोषण केल्याशिवाय राहत नाही. अगदी मुंगी जन्माला आली की त्या मुंगीला बरोबर साखरेचा कण मिळावा, रवा मिळावा याची सोय परमात्मा करतो. चिमणीला तिचं खाद्य मिळायची व्यवस्था करतो. जीवो जीवश्च जीवनम या उक्तीप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याचं खाद्य परमात्मा जन्मापासून पुरवतो. पालन पोषणाची जबाबदारीच त्यांनी घेतलेली आहे. वायू प्रत्येकाला देतो. वायूची अत्यंत आवश्यकता आहे. वरच्या नावात आपण पाहिलं प्राणदाह, ती प्राणशक्ती देतो. पोषणाला आवश्यक आहे. अन्न, पाणी, हे जल दोन्हीही शरीर पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. हो, जो पुरवतो. ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत सर्वांना हे पुरवतो. त्रैलोक्यातल्या जीवांना पुरवतो. म्हणून त्याला एक नावच प्रजापती असं दिलं आहे. शिवाय यांनी नियुक्त केलेले 10 प्रजापती, याचं नाव प्रजापती हा मुख्य आहेच, पण यांनी सृष्टीच्या एकंदर व्यवस्थेसाठी ईशान तो नियामक आहे ना, म्हणून 10 प्रजापती नेमले. आणि या 10ही प्रजापतींना यांनी प्रजा पालन पोषणाची जबाबदारी दिली. आणि हे 10ही प्रजापती सृष्टीतल्या प्रत्येक जीवाची काळजी घेतात. हे सर्व भगवंतांनी सृष्टी रचना जेव्हा केली तेव्हाच करून ठेवलं आहे. सगळी सुंदर व्यवस्था लावून दिली. खरं म्हणजे हे सगळं आपण विचार केला ना तर खूप अतर्क्य वाटतं की एक मनुष्य नाही म्हणून त्याला आपण, पण एक व्यक्ती किंवा एक तत्व इतकं सगळं कसं करू शकतं. म्हणून तर ईश्वर फार मोठा आहे. हो, ईश्वराने हे सगळं अशा पद्धतीने केलं आहे. त्याला वर्णन केलं आहे. अतर्क्य महिमा तुझा गुणही पहार बाहे निधी. नाही आम्हाला तुझ्या महिमा कळू शकत देवा. तू काय 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 केलं आहे. तू कसं प्रजापती म्हणून काम करतोस. आमच्या तर्काच्या बाहेर, आमच्या तर्काला, बुद्धीच्या तर्काला पटतच नाही आहे. आम्ही विचार करू शकत नाही. बुद्धी अतिशय गुंग होऊन जाते, कळत नाही तुझा विचार करताना. आणि त्यामुळे भगवंतांनी हे सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेलाच एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयती हया अघायुरिंद्रियारामो मोघम पार्थस्य जीवती. श्लोक आहे भगवद्गीतेत. एवं प्रवर्तितं चक्रम, हे सृष्टीचं चक्र म्हणजे निसर्ग चक्र वेगळं, सृष्टीचं चक्र वेगळं. हे सगळं चक्र अशा पद्धतीने फिरवून ठेवलं आहे, काही यात बदल नाही. एकदा सृष्टीमध्ये असं व्हावं, असे जीव निर्माण व्हावे, त्यांचं असं पालनपोषण व्हावं, असा त्यांना प्राणवायू मिळावा, असं खाद्य मिळावं, आणि एक दिवस प्रत्येक त्या जीवाने संपून जावं. हे सगळं अशा पद्धतीने सुरू केलं आहे. आणि पंखा सुरू करून दिला आहे, रेग्युलेटर ऑन केलेलं आहे, आणि ते आता थांबणार नाही. व्यवहारात लौकिकात पंख्याचा दृष्टांत दिला तर आपण विचार करू शकतो की एखाद्याला पॉवर जाऊ शकते. इन्व्हर्टर असेल तर गोष्ट वेगळी, पण पॉवर जर गेली, घरी इन्व्हर्टर नाही आहे, एकादशी आहे दृष्टांत, मर्यादित आहे, तर पंखा थांबून जाईल. पण देवानी निर्माण केलेला पंखा प्रवर्तितं चक्रम, हे सर्व चक्र हे थांबेल का नाही, कारण तिथे पॉवर ऑफ होतच नाही. पॉवर फेल्युअर होत नाही. भगवंतांच्या एकंदर रचनेमधली, योजनेतली पॉवर म्हणजे शक्ती, प्राणशक्ती, प्राणदाह आहे ना, होतो ती नाही जात कधीही. ती शक्ती तशीच राहते. आणि एवढंही करून अखंड भ्रमंती या संसार चक्राची, विश्वचक्राची फिरत असून किती प्रकारचा व्यय होत असेल नाही. मग ती शक्ती, ऊर्जा कमी होते का? नाही. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ती कमी होत नाही, तो तेवढाच निधान आणि साठा मागे एक शब्द येऊन गेला आहे. सर्वशक्तिमान अर्थाने आपण तेव्हा पाहिलेला आहे तो. आणि त्यामुळे सगळीच रचना इतक्या सुंदर पद्धतीने भगवंतांनी करून ठेवलेली आहे. पंचमहाभूतं निर्माण केली, ही सुद्धा त्याच्या स्वाधीन ठेवली आहे. पंचमहाभूतांनी माऊलींनी ज्ञानेश्वरीत फार छान वर्णन केलं आहे. पर्वती बैसका न सांडावी, सागरे मर्यादा नोलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी श्रीराम. काय सुंदर ओवी आहे. पर्वते बैसका न सांडावी, पर्वत ज्या ठिकाणी भगवंतांनी स्थिर केले आहेत त्या पर्वतांनी जागा सोडायची नाही, फार कठीण होऊन जाईल. उद्या जर का हिमालय पर्वतांनी समजा विचार केला की माझी जागा सोडतो मी आणि मी जाऊन आता विदर्भात येऊन राहतो, तर पूर्ण विदर्भ संपून जाईल, त्याच्याखाली येऊन जाईल, त्याला नाही येता येत. पर्वते बैसका न सांडावी, सागरे मर्यादा नोलांडावी. समुद्राला काही मर्यादा दिली आहे, त्याला ओहोटी आणि भरती येते, बरोबर आहे, पौर्णिमेला भरती येते, ओहोटी येते अमावस्येला, पण त्याची मर्यादा आहे. सागराने जर मर्यादा ओलांडल्या तर सागराच्या काठावरती, समुद्राच्या किनाऱ्यावरती या विश्वामध्ये किती शहरं बसली आहेत. ही शहरं पाण्यामध्येच जातील सगळे, जलप्रलय होईल. भगवान असं नाही करत. समुद्राला मर्यादा दिली आहे, समुद्री मर्यादा नुल्लंघावी आणि पृथ्व्या भूते व्हावी. या पृथ्वीला आज्ञा आहे की सर्व भूतांना व्हावी, म्हणजे यांचा भार तू सहन करायचा. सगळे भूत म्हणजे अगदी लहानशा मुंगीचं वजन काहीच नाही, पण असे किती अवाढव्य मोठे मोठे जीव आहेत तो आता नाहीत. पण हिरण्यकश्यपू, रावण, दैत्य इत्यादी यांचे काय पराक्रम आणि काय आघात, ते सगळं पृथ्व्या भूते व्हावी. सर्वभूत मात्रांना या पृथ्वीने व्हावी म्हणजे धारण करावं. भू धारयते, धारयते ती धरणी, धरणी नाव आहे तिचं, धारयते ती धरणी, ती धारणच करते, ही आज्ञा माझी. ही सगळं एवं प्रवर्तितं चक्रममध्ये या श्लोकावर भाष्य करताना माऊलींनी लिहिलेलं आहे. समर्थांनी फार सुंदर वर्णन केले दासबोधामध्ये. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंबा धावाया लावले, दुकुटा करवी धरविले अगाध पाणी श्रीराम. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब, तेज, उष्णता दोन्ही अखंड धावायला लावला आहे. सूर्यबिंबा धावायला लागले, दुकुटाकडे धरविले अगाध पाणी. आकाशात समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन फार मोठे मोठे ढग असतात, त्याच्यामध्ये किती पाणी असतं, त्यांच्यामध्ये इतकं पाणी असून त्या पाण्याचं वजन किती, जडता किती, तरी ते धाडकन नाही कोसळत. कुठे होते ढगपुटी एखाद्या वेळा, पण आकाशात इतका पाणी धारण करणारे ढग असूनही ते असं व्यवस्थित सगळीकडे येतात. पाऊस कुठे पडावा कुठे न पडावा सगळे भगवंतांचं नियोजन असतं. आणि या नियोजनापायी भगवंतांना प्रजापती हे नाव आहे. सर्व त्रैलोक्यातल्या जीवांचं, लोकांचं पालन पोषण करणारा आणि शिवाय ज्याच्या स्वाधीन इतर सगळे प्रजापती, 10ही प्रजापती आहेत, त्या सर्व प्रजापतींचा मुख्य म्हणून सुद्धा भगवंतांचं एक नाव प्रजापती असं आहे. या श्लोकातलं पुढचं नाव आहे हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भ, भूगर्भ. हिरण्य शब्दाचा अर्थ सुवर्ण असा. सर्व धातूंचा विचार जर केला, मूलद्रव्य आहे सुवर्ण, या मूलद्रव्यांचा विचार केला तर सुवर्ण धातू आहे. आणि या धातू अत्यंत तेजस्वी, पवित्र, धगधगीत, लखलखायमान, सुवर्णाच्या इतकी धगधगीत कांती आणि तेज अन्य कोणत्या धातूत नाही. त्याच्यानंतर मग प्लॅटिनम किंवा ते धातू आहेत, पण ते काही फारच विरळे आहेत. पण सुवर्ण अत्यंत लखलखीत तेज असलेलं, चमकणारं, तेज असणारं असं सुवर्ण धातू आहे. हिरण्य शब्दाचा अर्थ तेज आहे. आणि हिरण्यरूपी ब्रह्माचा गर्भ, ब्रह्मदेवाचं एक नाव, हिरण्यगर्भ ब्रह्मदेवाचं नाव आहे. ब्रह्मदेवाचा गर्भ जो धारण करतो म्हणून याचं नाव आहे हिरण्यगर्भ. ब्रह्मदेवाला हिरण्यगर्भ म्हणतात कारण ब्रह्मदेव हा श्री विष्णूंच्या दाभी कमळामधून उत्पन्न झालेला आहे. या सृष्टीच्या उत्पत्तीची एक प्रक्रिया, रचना श्रीमद भागवतात अशी आहे की भगवान सर्वात पहिल्यांदा जेव्हा एकोहम बहुश्याम प्रजायेय,
अशी भगवंतांच्या जवळ मूळ संकल्प उठला, हीच मूळ माया आहे. त्यानंतर खूप वर्षापर्यंत एक मोठं सुवर्णाचं अंड खूप काळपर्यंत जलाशयात पडून होतं. 1000 दिव्य वर्ष नुसतं पडून होतं. सुवर्णाचं अंड ते होतं असं वर्णन भागवतात आहे. आणि त्यानंतर ते अंड, त्यातून सगळी सृष्टी पुढे निर्माण झाली. पण त्या सुवर्णाच्या असलेल्या अंड्याला सुवर्ण हिरण्यगर्भ तो आहे आणि ती भगवंतांची निर्मिती आहे, भगवंतापासून झालेली आहे. असा तेजस्वी असलेला पदार्थ, मग हे नाव भगवंताला का दिलं हिरण्यगर्भ? की सुवर्णाप्रमाणे अत्यंत तेजस्वी, इतका तेजस्वी पदार्थ जगात दुसरा नाही. आपण म्हणाल की सूर्य अत्यंत तेजस्वी आहे, कारण या संपूर्ण जगतामध्ये आम्ही जे तेजस्वी पदार्थ पाहतो तेज तर पुष्कळ ठिकाणी आहे. उदबत्ती जरी लावली तर उदबत्तीच्या गुल जो असतो, गुल ते तेज आहे. आगपेटीची काडी उगाळली तेज आहे, तेजच आहे. गॅस लावला ज्योत आली तेज आहे, होळी पेटवली तेज आहे. हे आपण अनुभवाने प्रत्यय घेतले तेज आहे. लायटर जरी गॅसजवळ लावला तरी एक ठिणगी निघते, ते तेजच आहे. पण तेजस्वी नाही, सर्वात तेजस्वी नाही. सर्वात तेजस्वी हिरण्यगर्भ आहे, अत्यंत तेजस्वी, सर्वात तेजस्वी. सूर्यापर्यंत आपल्या प्रत्ययाला अनुभवला येणारा सर्वात मोठा तेजस्वी पदार्थ सूर्य आहे. सूर्य याचं नेत्र आहे हो, म्हणजे याचं तेज किती असेल कल्पना करा. आणि म्हणून याला हिरण्यगर्भ असं नाव. अत्यंत तेजस्वी, लखलखीत, सुवर्णासारखा, सोन्यासारखा, म्हणून याचं एक नावच ह्या नावामध्ये, हे 7 क्रमांकाचं नाव आहे. हिरण्यगर्भ असं नाव याचं आहे. पुढचं नाव याचं आहे भूगर्भ. भू म्हणजे पृथ्वी. ही पृथ्वीच ज्याचा गर्भ आहे असा एक अर्थ केला आचार्यांनी. ही संपूर्ण पृथ्वी म्हणजे सृष्टी म्हणजे विश्व हे ज्याच्या गर्भामध्ये आहे. हे कुलालमतीचे गर्भ उमटले की माऊली म्हणतात, हे कुलालमतीचे गर्भ उमटले की श्रीराम. आणि म्हणून ही सर्व सृष्टी ज्यातून निर्माण झाली पृथ्वी, म्हणून भूगर्भ. पृथ्वीचा जो गर्भ आपल्या पोटात ठेव, ज्याच्या उदरात राहतो, याच्या उदरामध्ये संपूर्ण सृष्टी राहते अव्यक्त रूपाने याच्या हृदयाकाशामध्ये, म्हणून भूगर्भ याचं नाव आहे. दुसरा अर्थ दिलेला आहे की हा पृथ्वीमध्ये प्रविष्ट होतो आणि मग ही बहुप्रसवा होते. बघा 15व्या अध्यायात भगवद्गीतेचा एक श्लोक येतो, गामाविश्यच भूतानी धारयाम्यहम ओजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. सर्व श्लोकाचं काही आज आपल्याला विचार नाही करायचा. पण गाम आविष्य, गाम म्हणजे पृथ्वी, आविष्य मी अर्जुना संपूर्ण या पृथ्वीमध्ये मी प्रवेश केला आहे. आणि म्हणून तिला एक नाव आहे बहुप्रसवा. परमात्मा जर जमिनीमध्ये नसेल ना तर एक 4 दाणे गव्हाचे फेकले तर 50 पोते गहू देतो ना. मी परवाचा माझा दृष्टांत सांगतो. अंगणामध्ये मी माझ्याकडे काही पालकाचं बी होतं शिल्लक, मी ते जमिनीत टाकलं. ते 4 दिवसांनी तिथे कोंब आले हो. त्या मातीतून ते कसं आलं? मातीतून नाही आलं, तिथे बीज टाकलं आहे. पण बीमधून सुद्धा एरवी येतं का असं टेबलावर ठेवा येईल का? नाही येणार. तिथे ऊन आहे, त्यात पाणी शिंपडा तरी नाही. नुसतं बी असं समोर ठेवून पाणी शिंपडून येणार नाही. त्याला जमीन पाहिजे. जमिनीत जर का बी टाकलं तर त्याला मग कोंब येतात. आणि त्यामुळे गाम आविष्य तिथे हा स्वतः बसलेला आहे ना. म्हणून त्या पालकाच्या बीला लहानसं त्याला अंकुर देणं, त्याचं रोप करणं, मग ते मोठं करणं, हा महिना 2 महिन्यात तर पालक 1 फुटा उंचीचा होऊन जातो. आणि त्यामुळे याची ती योजना आहे. आणि याच्या बीज धारणाची एक अत्यंत विलक्षण योग्यता आहे की हा अफरातफर नाही करत. म्हणजे या बीचं त्याला दिलं आणि त्या बीचं त्याला दिलं, तुम्ही हे बी पेरलं आणि त्याचं त्या दुसरं फळ नाही येणार. जे बी पेरू, पालकाचं बी पेरलं आहे ना मी, पालकच येईल, मेथी नाही येणार. मग मेथीचं पेरा धणे तर मेथी येईल. ती सगळी रचना आणि ती सांभाळणं हा स्वतः करतो. आणि म्हणून याला भूगर्भ म्हटलं आहे. अतिशय गामाविष्यच्या भूताने मी धारण करतो. आणि त्यामुळे या भूमिदेवीला बहुप्रसवा असंही नाव आहे. खूप देतो. ती जमीन काय देणार? ती तर तशी जड आहे, पण अनंत हाताने देणारा परमात्मा तिने धारण केलेला आहे किंवा हा तिथे जाम बसलेला आहे.
आणि म्हणून सर्व झाडांना बघावं, किती फुलं येतात पारिजातकाला सीझनमध्ये, किती जास्वंदाला फुलं येतात, किती झेंडूला येतात. ही सगळं ह्याची शक्ती आहे परमात्म्याची. ती भूमिदेवीच्या माध्यमातून हा प्रगट करतो. कारण गामाविश्य आहे म्हणून याला भूगर्भ नाव दोन्ही अर्थांनी आचार्यांनी नाव दिलं आहे. की याच्या उदरात पृथ्वी आहे आणि पृथ्वीमध्ये जाऊन हा स्वतः त्या पृथ्वीला बहुप्रसवा करतो आणि तेही काही अफरातफर न करता जे बीज असेल तसंच उगवणार. तुम्ही बाकी काही करून बघा, त्या बीमध्ये उगवणारं झाड, रोपटं, वृक्ष, त्याला येणारी फळं यात काही परिवर्तन होणार नाही. कारल्याचं बी पेरलं, वेल येईल, त्याला कारलेच येतील. आता कारलं कडू असतं, सर्वांचा अनुभव आहे. कितीही प्रयत्न केला आणि कारल्याच्या बीला ते वेल आल्यानंतर आळं केलं आणि रोज त्याला 1 किलो साखरेचं पाणी घातलं. 1 किलो तर जाऊ द्या, अगदी जास्तीत जास्त एखाद्या साखर कारखान्यातल्या सगळ्या साखरेचं पाणी करून त्याच्या मुळाशी घातलं तरीसुद्धा कधीही कारल्याला गोड फळ येणार नाही, ते कडूच राहणार. का? गामाविश्य. ज्या मी आहे तिथे मी काळजी घेतो. कारल्याचं बी पेरलं कारलंच येईल, भोपळ्याचं पेरलं भोपळाच येईल, पेरूचं बी पेरलं पेरूच येईल, चिक्कूचं बी पेरलं चिक्कूच येईल, आंब्याची कोय पेरली आंबाच येईल. ही सगळी व्यवस्था अतिशय निष्पक्षपातीपणे साक्षीपणे करणारा परमात्मा आहे. म्हणून त्याचं एक नाव भूगर्भ असं आहे. या श्लोकातलं पुढचं नाव आहे माधव. 2 अर्थ आचार्यांनी दिलेत. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, लक्ष्मीचा पती म्हणून माधव. संध्या करताना 3रं नाव येत आहे ओम केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः. मुख्य 24 नावं भगवंतांची दिली आहेत, तर माधव नाव आहे बरं का, माधव. दुसरा अर्थ दिला आचार्यांनी. म म्हणजे मौन, ध म्हणजे ध्यान आणि व म्हणजे ज्ञान किंवा योग. पुन्हा म्हणू आपण. म म्हणजे मौन, शांत अंतःकरण वृत्ती शांत करण. मौन म्हणजे न बोलणे असा अर्थ नाही. सर्व अंतःकरणाच्या सगळ्या वृत्ती शांत प्रशांत झाल्या त्याला मौन अवस्था म्हणतात. याचा अर्थ जितेंद्रिय तो मनुष्य झाला तो मौनात जातो असं मानलं आहे. जितेंद्रिय सर्व इंद्रियांवर ज्याचं नियंत्रण, ताबा, एकही इंद्रिय बहकत नाही, कुठेही जात नाही. म म्हणजे मौन, ध म्हणजे ध्यान आणि व म्हणजे ज्ञानयोग. ही तीनही जी आहेत ही भगवत साक्षात्काराची मुख्य साधन आहेत, साक्षात साधन आहेत. मौन, ध्यान आणि ज्ञान भगवत साक्षात्काराची मुख्य साधनं मानली आहेत. म्हणून याचं एक नाव माधव असं आहे. या श्लोकामधलं 9 क्रमांकाचं नाव माधव आहे. आणि अखेरचं नाव या श्लोकामधलं आहे मधुसूदनः. अखेरचं नाव या श्लोकातलं आहे मधुसूदनः. सूद शब्दाचा अर्थ ठार करणे, संपवणे, नाश करणे आहे. मधु, मूर असे दैत्य होते. त्या पुराणकथा आहेत, अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख येतो. मधु नावाचा दैत्य होता. मधु कैटभ आहे, मधु मूर आहे. या मधु नावाच्या दैत्याला ठार मारणारा, संपवणारा, सूद म्हणजे ठार मारणारा, म्हणून याचं एक नाव मधुसूदन असं आहे. शिवाय मधु शब्दाचा शब्दकोशामध्ये आचार्यांनी दिलेल्याप्रमाणे अजून एक अर्थ आहे. मधु शब्दाचा एक अर्थ आहे कामवासना. कामवासना आणि त्या कामवासनेचा मधु कामवासना या अर्थाने पाहू. सूदन ती संपवणारा. कारण जीव जोपर्यंत आहे त्याला काम, क्रोध, मोह, मदमत्सर, लोभ, मोह, मनोत्सर, षड्विकार, पण ती एक काम आहे. पहिल्या क्रमांकावर कामच आहे. म्हणजे तू कामानां उपभोग्यन शाम्यती भागवतात श्लोक येतो. किंवा ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते शूपजायते संघात संजायते कामा कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवति सम्मोहात सम्मोहात स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात प्रणश्यती असा भगवद्गीतेत श्लोक येतो. काम आणि त्यातल्या त्यात कामवासना हा स्त्री पुरुष संबंधाने जास्त शब्द वापरला जातो. ती सुद्धा संपवणारा जोपर्यंत भगवत प्राप्तीच्या इच्छेला काम म्हणत नाही. काम शब्दाचा एक सर्वसाधारण सरळ अर्थ इच्छा असाच होतो, पण इथे कामवासना म्हटलं आहे. ती स्त्री पुरुष संबंधामध्ये जो तिला कामवासना म्हणतात, ती प्रत्येक जीवामध्ये नैसर्गिक दिशा असते आणि
भगवान तर भगवद्गीतेत इथपर्यंत बोलले, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. मीच आहे. ती विभूती मानली आहे भगवंतांनी. पण धर्माला विरुद्ध नसणारा असा जो काम जीवामध्ये असेल, देहामध्ये असेल, तर तो मीच आहे असं भगवान म्हणतात विभूती योगात. धर्माविरुद्ध भूतेषु काम हा अस्मी भरतर्षभ. मी आहे अर्जुना तो काम, विभूतींमध्ये भगवान बोलतात. पण ती संपवणारा, पण भगवत प्राप्तीची इच्छा, भगवत साक्षात्काराची इच्छा, भगवत कृपेची इच्छा, हिला काम म्हणत नाही. ती तर असावीच लागेल जीवाला. त्याशिवाय मनुष्यदेहाची सार्थकता तो कसा करू शकेल. म्हणून तिला म्हणत नाही. पण इतर जीवांमध्ये असलेली कामवासना मात्र भगवान नष्ट करतात. गोपींच्या आणि भगवंतांच्या संवादामध्ये श्रीमद भागवतामध्ये दशमस्कंदाच्या 22व्या अध्यायामध्ये भगवंतांच्या आणि गोपींचा एक सुंदर वस्त्रहरणाचा प्रसंग आहे. विस्ताराने नाही बघायचं आपल्याला, दृष्टांत म्हणून फक्त. त्या ठिकाणी गोपींना त्यांची वस्त्र परत दिल्यानंतर मोठा प्रसंग आहे, फार छान आहे प्रसंग. कारण गर्गाचार्यांनी गोपींना सांगितलं तुम्ही कात्यायनी व्रत करा वगैरे वगैरे, त्यादी केलं. भगवंतांनी परीक्षा घेतली. त्यानंतर गोपींना काही उपदेश भगवंतांनी जो केला तो मुळात श्रीमद भागवतात वाचण्यासारखा श्रोते. त्या ठिकाणी भगवंतांच्या मुखामध्ये एक श्लोक आहे, न मय्या वेशित ध्येयाम कामक कामाय कल्पते वर्जिता क्वथिता धान्य प्रायो बीजाय नेष्यते. याचा अर्थ असा आहे श्रोते हो, की कामवासना प्रत्येक जीवात आहे, मीच आहे. पण ती संपूर्ण नष्ट झाल्याशिवाय माझ्यापर्यंत येताही येत नाही. आणि हे गोपिकांनो, तुम्ही मन बुद्धी प्राण ह्या सर्व इंद्रियांसह इतका माझ्या अनुसंधानात नेहमी असता की तुम्हाला हे साधलं आहे. त्यावेळी तुमच्या अंतःकरणाची जी आता दशा आहे, कामक कामाय कल्पते, आता तुमची जी दशा आहे ना, ही अशीच राहील. कारण की तुम्ही ह्या केलेल्या अनुसंधानापायी वर्जिता क्वथिता धान्य, धान्याचं बीज भाजलं, जाळलं. वर्जिता क्वथिता धान्य प्रायो बीजाय नेष्यते. मग त्याला बीजभाव राहत नाही. एखाद्या धान्याचं काही बीज आहे, जसं मी मगाशी पालकाचा दृष्टांत बोललो, ते जर गॅसच्या चाळणीत घेऊन खूप वेळ जाळलं, त्याचा बीजभाव नष्ट होऊन जातो. तसं तुम्ही अखंड माझ्या अनुसंधानात मन प्राण धिया म्हटलं आहे, बुद्धी, न मय्या वेशित ध्येयाम कामक कामाय कल्पते. मला सर्व तुमच्या अंतःकरणाने, तुम्ही बुद्धीने सुद्धा मनाने सुद्धा इतकं चिंतन केलेलं आहे की तुमच्या अंतःकरणातली कामवासना आता ते बीज नष्टच झालं आहे, ती शिल्लकच राहिलेली नाही. आणि म्हणून तुम्ही माझ्यापर्यंत येऊन पोचलेला आहात असं भगवंतांनी गोपिकांशी बोलताना हा श्लोक म्हटला आहे. फार सुंदर श्लोक आहे. न मय्या पुन्हा एकदा म्हणून पाहू. न मय्या वेशित ध्येयाम कामक कामाय कल्पते भर्जिता क्वथिता धान्या प्रायो बीजाय नेष्यते. कारण ही सगळी कामवासना जर का आपण क्रमाने विचार करत गेलो तर शेवटी ही प्रकृतीच्या घटकापैकी आहे. प्रकृतीच्या घटकापैकी प्रकृतीला मायाही म्हणतो आपण. आणि भगवान भगवद्गीतेच्या 7मा अध्यायात असं म्हणाले, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. ही माया हीच जीवाला मोहित करते, कामवासना भडकावते. आपात रमणीय ही माया असल्यामुळे जीवाला आकर्षित करते. आणि त्यामुळे तिला उल्लंघून जायचं असेल, तिच्यावर नियंत्रण करायचं असेल, तिला पार करायचं असेल तर एकच उपाय आहे. आणि माऊलींनी ह्या श्लोकावर सुंदर ओवी लिहिले श्रोते, अनेकांना ती पाठी असेल. येथ एकची लीला तरले, येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले, माया जळ श्रीराम. सर्व भावे मज भजले. गोपिकांनो, तुम्ही त्यातले आहात. तुम्ही सर्व भाव, याचा अर्थ आहे आता न मय्या वेशित धियाम या चरणाने भगवंतांनी उल्लेख केलेला आहे. तुम्ही सगळ्या वृत्ती तुमच्या अंतःकरणाच्या, पंचज्ञानेंद्रियांच्या सगळ्या वृत्ती मला समर्पित केल्या आहे. याचा अर्थ पंचज्ञानेंद्रियांच्या तुमचा मी विषय झालो आहे. नेत्रांचा, कानांचा, स्पर्शाचा,
पाचही ज्ञानेंद्रियांच्या सगळ्या वृत्ती माझ्यापर्यंतच तुमच्या पोचतात आणि त्यामुळे तुमच्या अंतःकरणात कामवासना आता जळली गेलेली आहे. म्हणून तुम्ही आणि मी एकरूपतेत गेलेला भगवंत या अध्यायात बोलले गोपिकांशी असे. आणि पुढे त्यांची अपेक्षा म्हणून मग त्यानंतरच्या शरद पौर्णिमेला भगवंतांनी त्यांच्याशी रास केली. पुढे येतं भागवतामध्ये हे महारास केली ते 5 रास अध्याय पुढे येतात. पण हा अध्यायामध्ये भगवंतांनी गोपिकांना उपदेश केला त्यांच्या कात्यायनी व्रताच्या पूर्णतेनंतर की तुमच्याजवळ आता काही कामवासनेचं बीज शिल्लकच नाही, की सर्व भावे मजसी भजले आणि म्हणून तुमच्याजवळ ती आता शिल्लकच नाही, बीजभावच नाही, तर कामवासना येईल कुठून. या अर्थाने हा श्लोक इथे म्हणालेला आहे. आपल्याजवळ नाव सुरू आहे मधुसूदन. हा मधु याचा अर्थ ना कामवासना, सूद म्हणजे संपवणारा, ठार मारणारा. इथे संपवणारा अर्थाने आपण घेतला आहे असा आचार्याने अर्थ केला आहे. कामवासना मधु शब्दाच्या अर्थाने ती संपूर्णपणे ज्याच्या जवळ गेल्याने, ज्याच्या भजनाने, ज्याच्या अनुसंधानाने जे संपतं ना, म्हणून याचं एक नाव मधुसूदन असं आहे. श्रोते हो, याप्रमाणे आज श्री विष्णू सहस्रनामाचा 8वा श्लोक आपण चिंतनाला घेतला होता. यथामती आपण त्याच्यावर चिंतन केलेलं आहे. श्लोक एकदा पुन्हा म्हणू. ईशान प्राणद प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः. या श्लोकावरती आपण श्लोकामधल्या एकंदर 9-10 नामांचा आपण आज विचार केलेला आहे. तो परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी समर्पण करतो, भगवान श्रीकृष्णांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.